श्री स्वामी समर्थ मंडळी, मी आले गावी. तर आज आमच्याकडे राखण देणार आहेत. तर आत्ता वाजलेत 5:30. तर आता राखण द्यायला जाणार आहेत. तर मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते. आमच्या गावची राखण कशी देतात ती मिरगाची पूर्ण व्हिडिओ बघा. आणि तुमच्या गावामध्ये सुद्धा कशा प्रकारे राखण देतात ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग जाऊया, जिथे राखण देतात तिथे जाऊया बघायला. राखण द्यायच्या आधी जागा साफ करून घेत आहेत. इथे राखण गोडी असते, म्हणजे दही भात दाखवला जातो. आणि साई सुद्धा आहे इकडे, राखण द्यायला आलाय वरती बघण्यासाठी. राखण देताना हर वर्षी पाऊस असतो, पण यावर्षी काय पाऊस नाहीच आहे. पावसाचा पत्ताच नाही अजूनपर्यंत. हर वर्षीप्रमाणे ह्याही वर्षी इथे राखण दिलेली आहे असं देवाला सांगून मग नारळ दिला जातो. तर ते आता दादा आमचे नारळ देत आहेत. वरती गोडी राखण देऊन झाली आणि आता कोंबडा वगैरे पकडलाय आणि आता खाली चाललोय राखण देण्यासाठी. तर आता कोंबड्याची राखण देणार, मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओतून. ते सुद्धा आजूबाजूची झाडं तोडून घेत आहेत, कारण इथे आता कोंबडा कापायचा आहे, त्यासाठी जागा साफ करून घेत आहेत. जंगलातली मंडळी राखण आता देऊन झाली आणि आता घराजवळ द्यायची आहे. तर घराजवळ 3 कोंबडे कापले जातात. तर एकूण हर वर्षी राखणीसाठी 4 कोंबडे लागतात. आता घराजवळची राखण, तर त्याआधी नारळ दिला जातो देवाला, त्यानंतर कोंबड्याची राखण दिली जाते. आणि हीच बघून लेकरासाठी परदेशात नोकरी धंदा शिक्षण जातील तिथे पाठीशी उभा राहा आणि आपल्या व समजा काढता हो बाबा. आणि आपली घराजवळची 3 कोंबड्यांची राखण होती, ती आता देऊन झाले आणि आता इथे जंगलामध्ये आहे, खूप लांब आहे. तर तिथे अंड्याची राखण दिली जाते. तर तिथं आता आम्ही चाललोय. तर ते वाट आधीच साफ करून ठेवलेली होती, त्यामुळे सर्व साफ दिसतंय. मंडळी, ही पानं जी दिसत आहेत ही चवळीची पानं आहेत. तुमच्याकडे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा. कोंबड्याची राखण दिल्यानंतर इथे जंगलामध्ये अंड्याची राखण दिली जाते. तर आता अंड्याची राखण देत आहेत. तर मंडळी, तुमच्याकडे कशा प्रकारे राखण दिली जाते मिरगाची तर नक्की कमेंट करून सांगा. आणि मी आता तुर्तात व्हिडिओ थांबवते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपलं कोकण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका.